जराशी मनस्वी अल्लड, जराशी हट्टी जशी लाट एक अनावर, स्वप्नांच्या त्या बेटावरती तिने बांधले काचेचे घर. हसरे होते सारेच आरसे, चित्रे सुखाची या भिंतीवर. असे एक वादळ आले परी, तुटले नात्यांचे झुंबर. जाती एकदा ते सोडून हात, पाहतीन मागे कधीही वळूनी. पर्यंतरी प्रेम सता येती दुरावलेली, मने जुळूनी. मोहिनी, ओ मोहिनी, तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचे हर एक प्रयत्न मला करून बघायचे. अर्थात यश यावं अशी मनोमन इच्छा आहे. पण तुमच्या इच्छेपुढे आमच्या इच्छेचं कसलं आलंय मोल. मिळवायचंय असं काहीच ठरवलं नव्हतं कधी. हा, पण संगीताची मनापासून साधना करायची हे मात्र ठरवलं. चन्ना, मी पण काहीतरी ठरवायला हवं होतं का? तू जेडीचं होऊन जाणं ठरवलं होतं. अरे बाबा, ती मराठीत म्हण नाहीये का, अति झालं आणि हसू आलं. तशातली गत झाली माझी. गत झालेली नाहीये, तू करून घेतली. त्या शॉक मधनं मी अजून बाहेरच पडू शकलो नाहीये. मोठा ऍक्सिडेंट? आणि तू हे इतके शांतपणे सांगतोयस? कुठे लागलं तर नाही ना तुला? बघू. मॅम, जखम नाही दिसणार तुम्हाला. असं कसं म्हणतोस तू? कुठेतरी लागलं तर असेलच ना, जखम असेलच. काय मॅडम, माझ्या नशिबात मुकामारच आहे. यात नशिबाचा भाग कुठे येतो? आणि नीट लक्ष देऊन जर ड्राईव्ह केलं ना तर ऍक्सिडेंट्स होत नाही. जयदेव बघ, इतकी वर्ष गाडी चालवतो पण साधा ओरखडा नाही आला कधी. खरंय, जेडी सर ग्रेट आहेत. एवढं कौतुक करायची गरज नाही. मी एक साधं उदाहरण म्हणून सांगितलं. नाही, तुम्ही जेडी सरांचं एक्झाम्पल दिलं ना म्हणून म्हटलं. ताई चहा घे. साखर मुद्दाम जास्त टाकली आहे का? अरे असं काय करतोयस? बरोबर बोलतीये ती. साखरेने एनर्जी येते आणि तसंही आयुष्यात गोडवा हवाच ना. तुमच्या आयुष्यात आहे ना माझं रोहित. खरंय, प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी असतंच. मोनाताई, हा गडी पार बाद झालाय. यांचं काय खरं नाही. अनमोल, हा, चहा संपलाय त्यातला. आता कब्बशी खाली ठेवलीस तरी चालेल. लक्षातच नाही आलं. मी म्हंटल ना, तुझं काहीतरी बिनसलंय. मैम, खरं तर आज मैं खूप खुश है. अच्छा, तो आपकी खुशियों में हमें भी शामिल कर लीजिए. क्या बात कर रही है मोहिनी मैम, आपको मेरी खुशियों में शामिल कर दूं?
ये कैसे हो सकता है? क्योंकि मेरी खुशी का कारण ही आप है। मेरी खुशी ही आप है। बीती जिंदगी मानो मैंने कभी जी ही नहीं, पर अब आने वाले हर पल का मुझे इंतजार रहेगा, भले वो पल मुझे अकेले गुजरना पड़े। अनमोल, खरंच मोठा अपघात होता होता वाचला. परमेश्वरा वाचव रे बाबा याला. हा अजित का फोन करतोय सारखा सारखा? अगे आला काही चहावर आहे विचार? मी इथे चहा प्यायला नाही आलोय. तसं नाही रे, एक तर तू बरेच दिवसांनी आलायस, त्यातून आता आपल्यामध्ये बोलण्यासारखं असं काहीच उरलेलं नाहीये, तेव्हा आपला टाइमपास. टाइमपास म्हणून चहा? चांगली आयडिया. हल्ली आमच्याकडे ही आयडिया वारंवार वापरली जाते. काय? मला तुमच्यासारखं बोलता येत नाही. बरं, आता विषय कोणी काढायचा म्हणून आपण तिघं वाट बघतोय का इथे? कसला विषय? आम्हाला कसलाही विषय काढायचा नाही. मुळात त्यात बोलण्यासारखं काही नाहीच आहे. मोहिनी मोहिनी बरं, आता विषय कोणी काढायचा म्हणून आपण तिघं वाट बघतोय का इथे? कसला विषय? आम्हाला कसलाही विषय काढायचा नाही. मुळात त्यात बोलण्यासारखं काही नाहीच आहे. नाही, मला समजलंय सगळं, पण तरीही काय? तरी पण काय? तरीही मला असं वाटतं की ज्या मोहिनीला ज्यावेळेला कळलं ना की बाबा आजारी आहेत, त्यावेळेला तुम्ही धावत यायला हवं होतं ना इथे. ती माझी लेक आहे आणि हुशार आहे. तिला लगेच लक्षात आलं असेल ना हे सगळं नाटक आहे म्हणून. सॉरी बाबा, ही हुशारी तुमच्या मुलीची नाही, माझी आहे. चन्नाकडून मला समजलं होतं म्हणून तत्परतेने मोहिनीला हे फोनवर सांगितलं. मला तिला हळूहळू अशीच एकटी पाडायची, म्हणजे शेवटी तिला माझ्याशिवाय पर्यायच राहता कामा नये. नो ऑप्शन, ओनली अजित सरपोतदार. काय रे, बरं आहेस ना? नाही, म्हणजे मी इथे बसल्या बसल्या कल्पना केली की इथली सगळी परिस्थिती मी समजवायला मोहिनीकडे गेलो तेव्हा मग ती कशी रिॲक्ट होईल. आणि त्यापेक्षा तो अनमोल वाजपेयी, म्हणजे तुम्ही कसे चूक आहात आणि मोहिनी मॅडम कशा बरोबर आहेत, आणि इवन चन्ना मॅमने हे सगळं करायच्या आधी विचार करायला हवा होता. खोटं वाटतंय तुम्हाला? अहो, तो अनमोल वाजपेयी सध्या मोहिनीचा सेक्रेटरी झालाय ना. जळलं लक्षण. ताईला कशाला हवाय सेक्रेटरी? असं काय करता आई? हो, या सिरियल क्षेत्रात आहे ना, टॅलेंट दाखवायच्या आधी ना भपका दाखवणं जरुरीचं असतं. आणि ते एका सेक्रेटरीमुळे. मरू दे रे.
हे असलं काही ऐकण्यात ना आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुला फरसाण आणू का खायला? नको. तोंडाची चव गेल्यासारखी झाली आहे माझ्या. आणि मला तर असं वाटतंय ना की आपल्याकडे बोलण्यासारखं काय राहिलंच नाहीये. कुठलाही विषय काढला ना की त्याचा शेवट हळूहळू मोहिनीचा विषय निघाला की सगळे गप्प होतील आणि मोहिनीशी मी एकटा मनोसक्त बोलत असेन. सतत मनातल्या मनात बोलायची मला सवय झाली आहे. मला खरोखर मोहिनीशी बोलायला जमेल ना? आमचं नातं असं आहे की बोलायची गरजच पडणार नाही. आमचं एकमेकांभोवती वावरणच आम्हाला पुरेसं असेल. चन्ना, इतकं दचकायला काय झालं? नाही म्हणजे तू पुण्याला जाणार होतीस ना? हो जाणार आहे ना, संध्याकाळी जाणार. फक्त आईबाबांना विचारायला आले होते की ते पण येत आहेत का पुण्याला. 2 दिवसात येऊ परत. नको ग, कुठे जायची इच्छाच नाही. हो ना, हे माझ्या नाटकाला देखील नाही आले. तुझी नाटकं काय रे, नवनवीन चालूच राहणार. म्हणजे नाही म्हणजे मला म्हणायचं होतं तुझ्या या नाही तर त्या नाटकाला दोघे नक्की येतीलच. तू काय निघाला होतास का? हो. आणि तू? मी थांबते थोडा वेळ. विचारते ना त्यांना येत आहेत का पुण्याला. ताई पण येणार आहे? नाही, ती नाही येणार आहे. म्हणजे रोहितला उगाच हवा बदल नको ना, म्हणून ती थांबते इथेच. रोहितला हवा बदल नको म्हणून इकडे सुद्धा आणत नाही ती हल्ली. ती स्वतः तरी कुठे आली आहे? चन्ना प्लीज विषय बदल. काय दोघांना त्रास होतोय. नाही, मी हा विषय चेंज नाही करणार आहे, बंदच करून टाकणार. आई बाबा तुम्हाला एक सिक्रेट सांगते, नीट ऐका. आपण जेव्हा मोहिनीला तुम्हाला बरं नसल्याचं सांगायला फोन केला, त्याच्या जस्ट अर्धा तास आधी कोणीतरी मोहिनीला फोन करून सांगितलं की जेडी पण तिथे येणार आहे. आणि तुम्हा दोघांना समोरासमोर आणण्याचा बेत आहे. त्यामुळे तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर तुझा अपमान होईल. वा, इथे आजार पण सेलिब्रेट केलं जात आहे.
तुमचा फोन आला होता तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला, घाबरलो होतो मी. आणि इकडे पण तुम्ही माझ्या भावनेशी खेळलात. तुम्हाला जर आम्हाला समोरासमोर बसवायचं होतं ना, तर आमचा कान धरायचा आणि समोरासमोर बसवायचं. हे काय? सुवर्णा, लिंबू सरबत घे. नकोय मला. आता तुझं डोकं धरलंय ना. मग ते काय लिंबू सरबताने उतरणार आहे का? सुवर्णा, तू नेहमी लिंबू सरबतच घेतेस ना डोकं धरलं की. तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. काल जो काही प्रकार झाला त्याचा मला त्रास होणार नाही का? जयूची समजूत कशी काढायची हा एक मोठा प्रश्न आहे. उगाच दुखावलं आपण त्याला. अरे च्छा, विनाकारण तिला दुखावलं असं कसं म्हणतेस तू? म्हणजे काय? काल तो कसा वैतागून निघून गेला पाहिलंत ना. वैतागून गेला हे खरं आहे, पण जेव्हा तो स्वतःचा स्वतः विचार करेल ना, तेव्हा त्याच्याच लक्षात येईल की आपण जे काही केलं ते त्याच्या भल्यासाठी. तुम्ही काही म्हणा, पण मला त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडणार नाही. ठीक आहे, मी तुला फोन लावून देतो, त्याच्याशी बोलून घे. राहू दे. सख्खी मुलगी समजून घेत नाहीये तर जावयाकडून काय अपेक्षा करू? आपला जावई आत्ता झाला तो. लहानपणापासून आपला जयूच होता ना. तुझ्याकडे कसा अगदी हक्काने भाजीपोळी मागायचा. आणि आठवतंय, एकदा तू केलेले लाडू हळूचकन त्यांनी पळवून नेले होते. आता परत काय झालं? अहो, पण हे सगळं आपल्याला आठवून काय उपयोग? त्याला आठवायला हवं ना. आठवेल आठवेल. त्याचा राग शांत झाला ना की त्याला सगळं आठवेल. खरंच असं होईल का हो? एका झटक्यात. हे बघ, तू हे लिंबू सरबत संपून टाक. इकडे तुझं डोकं उतरेल, तिकडे त्याचा राग उतरेल. घे चल. जयदेव, आम्ही खरंच चुकलो. तुझ्या भावनांचा विचारच केला नाही. पण ज्या पद्धतीने तू आमच्यासाठी धावत आलास ते मला मरेपर्यंत पुरणार आहे. खूप खूप सुखी हो. दुसरं काही मागणार नाही. वा, गरमा गरम चहा. घ्या त्यांना ताई. अनमोलला पण विचार. होय होय. अनमोल, चहा. तू बँकेत जाऊन आलास का रे? हो, सगळे जाऊन आलो. हॅलो, काय चाललंय? काय इन्कम टॅक्स ऑफिसर सारखं शोधाशोध काय करतोयस? मोहिनी कुठे? वर आहे का? अजित, थांब एक मिनिट. थांब, बस, चहा घे आधी. बस, मोहिनी येईलच इतक्यात. आलीच. बघितलंस ना कोण आले ते? हो, बघितलं ना. कधी आलास? कुठून आलो ते विचार. कुठून आलास? आज मी तुला एका ऑडिशनला जायला सांगितलं होतं, आठवतंय का? चार तास चढलोय मी तिथे. आणि मोहिनी जे आत्ता येईल असं करून त्यांना पण चढवलंय. का नाही आलीस ऑडिशनला तू? अरे, ती नाही गेली ऑडिशनला. इट्स ओके. इतकं चिडण्यासारखं काय? म्हणजे काय? 4 तास चढलोय मी तिथे. नाही, मग 4 तास चढायला तुला कोणी सांगितलं होतं? आणि मुळात मोहिनीसाठी 4 तास घालवायला तुला कोणी सांगितलं होतं? म्हणजे काय, मैत्रीण आहे ती माझी, आणि तिथे ती कॉन्शियस होऊ नये म्हणून मी गेलो होतो. मग इतकं चिडायला काय झालंय? तुला वाटलं म्हणून तू गेलास, तिला नाही वाटलं म्हणून ती नाही गेली.
इगो हर्ट झाल्यासारखं का चिडतोयस तू? आणि तू काय विडा उचललायस का तिचं करिअर घडवायचा? गॉडफादर बनण्याचा प्रयत्न का करतोयस? तुम्हाला गरजच नव्हती. चन्ना रिलॅक्स. तू तर त्याला फैलावरच घ्यायला निघालीस. तुला माहित नाही तो पहिल्यापासून तसाच आहे. हो, मग आमच्याशी नाही वागला तसा कधी? जाऊ दे ना, आजचा दिवसच खराब आहे. कशात काही नाही, पण एक आगाऊ पत्रकार पोचला त्याच्याकडे. जयदेवकडे? सिरियल मधला उगवता सितारा म्हणून त्याला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा. काहीतरीच काय. मला वाटतंय तो कोणीतरी फ्रॉड माणूस असेल. हो बाबा, मला खरंच कळलंय. माझी खूप मोठी चूक झाली. म्हणून मी तुमची माफी मागायला आलोय.